प्रश्न क्रमांक 110. प्रसादचे घर दोन मंदिरांपासून समान अंतरावर आहे. घराचे प्रत्येक मंदिरापासूनचे अंतर 200 मीटर आहे. दोन्ही मंदिरातील अंतर 240 मीटर आहे. दोन मंदिरं आहेत, समजा टेम्पल 1 आणि टेम्पल 2, या दोघींमधलं जे अंतर आहे ते अंतर त्यांनी दिलेलं आहे 240 मीटर. त्यानंतर त्यांनी म्हटलंय की प्रसादचे जे घर आहे, म्हणजे समजा प्रसाद या ठिकाणी राहत असेल तर त्याचं घर त्या दोघी मंदिरांपासून समान अंतरावरती आहे, म्हणजे ते या ठिकाणी राहू शकतं. आणि पुढे असं म्हटलंय की प्रसादचे व सागरचे घर हे दोन्ही मंदिरांना जोडणाऱ्या रस्त्यांच्या विरुद्ध बाजूस आहे. म्हणजे या बाजूला जर प्रसाद आहे तर त्याच्या अपोजिट साईडला जो आहे तो सागर राहतोय. आणि सागरचं जे घर आहे ते प्रत्येक मंदिरापासून अंतर 150 मीटर आहे, म्हणजेच त्याच्या घराचं अंतर सुद्धा समान अंतरावरती आहे आणि 150 या ठिकाणी दिलेलं आहे. जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं असणार तर ही फिगर जी बनते आहे ती फिगर काईट म्हणजेच पतंगाची फिगर बनते आहे. आणि पतंगाचे काही गुणधर्म आहेत. पतंगाच्या गुणधर्मानुसार या ठिकाणी एक कर्ण जो आहे तो दुसऱ्या कर्णाला समान भागामध्ये दुभागतो. तो हा कर्ण जो आहे हा या कर्णाला समान भागांमध्ये दुभागतो आणि वरून तो परपेंडिक्युलर पण असतो, लंब पण असतो, म्हणजे हा काटकोनात दुभागतो आहे. त्यामुळे हे दुभागल्यामुळे हे अंतर जे आहे ते 120 होऊन जाईल. एवढं अंतर 120, हे 120 असं होईल. हा इकडे 200 आहे आणि हा काटकोन त्रिकोण बनल्यामुळे आपण पायथागोरसच्या प्रमेयानुसार ही बाजू काढू शकतो. खाली देखील काटकोन त्रिकोण बनतो आहे, त्यामुळे इथे देखील आपण याचं अंतर काढू शकतोय. मी याला थोडं शॉर्टकट सोडतो कारण लेंथ मोठी होईल म्हणून. शॉर्टकट असं आहे की कर्णाचा वर्ग आणि एक बाजूचा वर्ग वजा केला तर आपल्याला ही बाजू मिळते. म्हणजेच कर्णाचा वर्ग म्हणजेच इथे 40,000, 200चा वर्ग 40,000 वजा 120चा वर्ग 14,400 आणि यांची वजाबाकी केल्यावरती आपल्याला जे मिळतं आहे ते आहे 256 म्हणजेच 25,600. आणि याचं जर वर्गमूळ काढलं तर आपल्याला ही बाजू मिळते आहे, समजा याला आपण यम मानूयात, तर आपल्याला PM मिळतो आहे. याचं जर वर्गमूळ काढलं तर वर्गमूळ काढल्यावरती आपल्याला काय मिळतं आहे बघा, 256चं वर्गमूळ निघतं 16 म्हणजेच हा 0 आणि 160 आपल्याला ही बाजू मिळाली. तशीच आपण इकडचा त्रिकोण जर घेतला, हा त्रिकोण, या त्रिकोणामध्ये जर ही बाजू काढायची असेल तर आपण 150चा वर्ग म्हणजेच 22,500, कारण 15चा वर्ग 225 आणि आपण 120चा वर्ग पाहिला 14,400, याचं वर्गमूळ म्हणजेच 22,500 मधून 14,400 जर गेले तर आपल्याला मिळणार आहे एकूण 8,100 आणि 8,100चं वर्गमूळ निघतं 90. म्हणजेच तुम्हाला हे डिस्टन्स मिळालं MS. हे दोघी डिस्टन्सची बेरीज जर केली तर आपल्याला प्रसाद आणि सागर यांच्या घरांमधलं अंतर मिळणार आहे. म्हणून PS बरोबर 160 अधिक 90 आपण जर केलं तर या ठिकाणी दोघांची बेरीज होते 250 मीटर. म्हणून दोघींच्या घरांमधलं जे अंतर आहे PS म्हणजे सागर आणि प्रसाद यांच्या घरांमधलं अंतर हे 250 मीटरचं असेल. आणि हा आपला पर्याय क्रमांक 2 जो आहे तो अचूक पर्याय आहे.